प्रशांत कोरटकर याच्या तपासणीसाठी कोल्हापूरचं विशेष पथक हे नागपूरला रवाना झालेलं आहे। कोरटकरनं स्वतःच्या बचावासाठी मित्रांसह नातेवाईकांच्या देखील 2 आलिशान मोटारीतून तेलंगणाला पळ काढल्याचं तपासामधून समोर आलंय। त्यामुळे कोरटकर याला मदत करणाऱ्यांची नावं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालेली आहेत। कोरटकरनं वापरलेल्या वाहनांचे नंबर देखील पोलिसांकडे आहेत। नागपूर पोलिसांच्या मदतीने संबंधित व्यक्ती आणि वाहनांपर्यंत पोहोचण्याचा विशेष तपास पथकाचा प्रयत्न असेल आणि यासाठी कोल्हापूरमधून एक विशेष पथक हे नागपूरला जाणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, प्रशांत कोरटकर ज्या वाहनांमधून तेलंगणाला पळून गेलेला होता त्या वाहनांसंदर्भात तपास करण्यासाठी आणि त्या वाहनांच्या मालकांसंदर्भात देखील तपास करण्यासाठी आता पथक नागपूरला रवाना झाले, काय अधिकची माहिती आहे? आपण पाहतो की प्रशांत कोरटकरची पोलीस कस्टडी जी आहे ती आज संपते। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहतो की 3 दिवस कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याची कसून चौकशी केलेली आहे। याच्यामध्ये अनेक मुद्दे समोर आलेले आहेत। प्रामुख्याने प्रशांत कोरटकर यानेच फोन केला आहे, त्याने कबूल केलाय। त्याच्या पुढे जाऊन पोलिसांच्या हाती सापडू नये यासाठी प्रशांत कोरटकर यानं पळून जाण्याचा प्लॅन केला होता। त्याप्रमाणे तो तेलंगणापर्यंत पोहोचला होता आणि तिथून तो चेन्नईला जाणार होता। या दरम्यान त्याला कोणी मदत केली, कोणाच्या वाहनातून तो गेला याची सर्व माहिती पोलिसांना उपलब्ध झालेली आहे आणि पोलिसांचं विशेष तपास पथक जे आहे ते आधीच नागपूरला रवाना झालेला आहे। त्यामुळे पोलीस आता त्या व्यक्तींच्या रडारवर आहेत आणि त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। इतकंच नाही तर 2 वाहनं जी आहेत ती त्यानं वापरलेले आहेत फराळ काळामध्ये पळून जाण्यासाठी आणि त्याचबरोबर अनेक नातेवाईकांकडे राहिलेला आहे। त्यांनी त्यांना पैसे पुरवलेले आहेत, इतर माहिती पुरवलेली आहे। त्यामुळे पोलीस त्यांना अटक करून कोल्हापुरात आणतात का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। नक्कीच प्रताप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।